नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. आणि लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकाऊ असल्यानं मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याचं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या बॅनरवर घालीन लोटांगण वंदिन चरण असं लिहून उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र दर्शवण्यात आलं असून सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचं आणि संजय राऊत उभे असल्याचं चित्रण करण्यात आलंय. या बॅनरमुळं संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानं आज शिवसेनेचा वाघ इथं येत आहे असल्याची धसकी मनात घेऊन हे बॅनर लावण्यात आल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घालीन लोटांगण वंदिन चरण अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. एकीकडे काल उद्धव ठाकरे गटाकडून कोणी पक्ष चोरला असं बॅनर लावले असताना आज कुठल्याही प्रकारचं नाव किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा न ठेवता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे घालीन लोटांगण असे बॅनर लागल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे हे दोन्ही बॅनर एकाच रस्त्यावर आणि समांतर रेषेत आहेत, जेणेकरून नागरिकांची नजर एका बॅनरवर पडली तर दुसऱ्या बॅनरवर सुद्धा पडली पाहिजे. जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊर गाव इथं आदिवासी समाजाची भेट दिली आहे. पारंपरिक पद्धतीनं नृत्य सादर करून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं येऊर गावातील आदिवासी यांची गर्दी या कार्यक्रमाच्या स्थळी जमली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या. आदिवासी बहिणींकडून रक्षाबंधन देखील करण्यात आलं. जागतिक आदिवासी दिन निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. बहिणींनी आज राखी बांधली आहे. येत्या 17 तारखेला या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात यावेळी 2 हप्ते जमा होणार आहेत. 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शासन स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी मागितलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेसाठीचे परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांच्या mahotsav.pida@gmail.com या ईमेलवर दिनांक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं सादर करायचे आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेले जिल्हानिहाय अर्ज प्रकल्प संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना दिनांक 5 सप्टेंबर 2024 पूर्वी उपलब्ध करून देतील. जिल्हास्तरीय निवड समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला अभिप्रायासह गुणांकन देईल.
जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस प्रकल्प संचालक पु ल देशपांडे कला अकादमी यांच्यामार्फत ईमेलद्वारे राज्यस्तरीय निवड समितीकडे करेल. राज्यस्तरीय समिती प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या 3 विजेत्यांची निवड करेल. राज्यस्तरीय पहिल्या 3 विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीचे लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाल टिकाऊ असल्यानं नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होते आहे अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजीचा वापर करून ते बुजवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणं पाहण्यासाठी तसंच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉक्टर D स्वामी, वाहतूक उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड, महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त SV शिंदे, रस्ते वाहतूक मुख्य महामार्ग अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, MMRDA मुख्य अभियंता SK सुरावसे, अधीक्षक अभियंता रमेश किस्ते, भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक BS साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता SA तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्यासह इतर संबंधित अधिकारी तिथं उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे नाशिक हे जे अंतर आहे ते पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा खूपच जास्त वेळ लागतोय. या मार्गावरील खड्ड्यांमुळं तसेच तिथल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळं ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, MMRDA आणि पोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहनं आहेत त्यांना पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात यावी. जेव्हा ट्रॅफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहनं सोडण्यात येतील अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय. त्याचप्रकारे JNPTतून होणाऱ्या वाहनांसंबंधी रायगड, ठाणे, पालघर या 3ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देखील या वाहनासंबंधी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की समन्वयानं वाहतुकीचं नियमन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम साहित्य टिकत नाही. त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी MMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या अभियंत्यांनी शोध लावलेल्या लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फायबर आहे, यावरून अवजड वाहनंसुद्धा जाऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावरील मोठे पॅच भरून काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय. ठाणे नाशिक आणि नाशिक ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम या तंत्रज्ञानानं करण्यात येणार आहे. ही पद्धत टिकाऊ आहे, त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्यांचा अजिबात त्रास होणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सुहास मेहता आणि त्यांच्या टीमचं यावेळी आभार मानले. या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी असं संबंधितांना निर्देश देऊन ते पुढे म्हणाले की हा लाखो प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा कोणाचा रस्ता आहे, कोण बनवतंय, हे काम कोण करतंय हे महत्त्वाचं नसून सर्वांनीच एक टीम म्हणून हे काम पूर्ण करायचं आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांना सुलभ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचं आहे.
जिंदाल, वाशिंद, आसनगाव रेल्वे पूल या सर्व पुलांवर या पद्धतीचा वापर आम्ही करणार आहोत. भिवंडी आणि माणकोली मार्गावरील खड्डे देखील यावेळी भरण्यात येणार आहेत. भविष्यात खडवली फाटा इथं पूल तयार होणार आहे, त्यामुळं तिथल्या वाहतूक कोंडी देखील कमी होईल. मनुष्यबळ आणि यांत्रिक सामुग्री यांचा जास्तीत जास्त वापर करून हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवायला हवं असं ते म्हणाले. जनतेची कामं, सोयीसुविधा याबाबत कोणतंही राजकारण व्हायला नको. येत्या काळात ते कुठल्या कामांची मागणी करणार आहेत याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शहापूर ते मुरबाड खूपच खराब रस्ता आहे. मागच्या अधिवेशनात निलेश सांबारे त्या खात्याच्या मंत्र्यानं ब्लॅकलिस्टला टाकलं. त्यांची SIT चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिले असूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. याचा जाब ते लेखी स्वरूपात विचारणार आहेत. यावर ते मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्यानं तणावाचं निर्माण झालं वातावरण. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. आणि लिओ पॉलिमर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकाऊ असल्यानं मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.